नमस्कार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील गावांचे सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन. महाराष्ट्रातील शेतीचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने मोठा पुढाकार घेतला आणि त्यात जलयुक्त शिवार सारख्या अभियानाचा मोठा वाटा आहे. लाखो शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. शेतकरी 2-3 पिके घेऊ लागले. पण त्याचवेळी बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी अभियान हातात घेण्याची गरज होती. ती ओळखून जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख यांच्या कार्याने प्रेरित होऊन सर्वांगीण शेती विकासाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आपण सुरू केला. मराठवाडा आणि विदर्भातील हवामानाला संवेदनशील असलेल्या 5220 गावांमध्ये 2018 साली सुरू झालेला हा प्रकल्प 18 ते 24 या काळात या प्रकल्पाचा पहिला टप्पा राबवण्यात आला. या अभियानाचे मोठे स्वागत झाले. त्यामुळे योजनेबाहेरील हजारो गावांनी शासनाकडे मागणी केली की आम्हालाही याच्यामध्ये सम्मिलित करून घ्या. शेतकऱ्यांच्या आग्रहामुळे आम्ही पुन्हा केंद्र सरकार आणि जागतिक बँकेकडे गेलो आणि आता दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला. मला या गोष्टीचा आनंद आहे की पहिल्या टप्प्याची प्रगती पाहिल्यानंतर जागतिक बँकेने दुसऱ्या टप्प्याकरता तात्काळ त्या ठिकाणी होकार दिला आणि दुसरा टप्पा देखील आता आपण सुरू करतो आहोत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपण या प्रकल्पात 7201 गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. आपण सारे त्या गावांचे प्रतिनिधी म्हणून आता हा प्रकल्प नेटाने राबवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता या टप्प्यात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावांचा समावेश केला असून तेथील आदिवासी शेतकरी बांधव शेती क्षेत्रातील नवनवीन ज्ञानापासून वंचित राहणार नाहीत याचीही काळजी घेतली आहे. या भागातील पेसा क्षेत्रातील ग्रामसभांनी या प्रकल्पाच्या सहाय्याने शेतीसाठी लागणाऱ्या सुविधा निर्माण करण्याची संधी घेतली पाहिजे. सध्या शेतीला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांमध्ये बदलत्या हवामानाचे शेती क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम ही मोठी समस्या होऊन बसली आहे. आपल्या राज्यातील बहुतांशी शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसाचे आगमन, प्रमाण आणि निर्गमन हे सारे शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम करतात. कधी उशिरा येणारा पाऊस, मध्येच पडणारा मोठा खंड, अचानक कोसळणारा पाऊस, अवकाळी लवकरच जाणारा पाऊस या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करणे अवघड होऊन बसते आहे. चांगला पाऊस पडूनही भूगर्भात पाण्याची पातळी खालवत चालली आहे आणि याचा फटका राज्यातील रबी आणि उन्हाळी हंगामी क्षेत्रावर होतो आहे. पावसाच्या लहरीपणासोबत वाढते तापमान आणि वारंवार केली जाणारी मातीची हलवाहलव ही सुपीक जमिनीची धूप होण्यास कारणीभूत होते आहे. परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण देखील कमी होत चालले असून जिथे किमान 1% सेंद्रिय कर्ब पाहिजे तिथे तो आता 0.5% आसपास खाली आलेला आहे. साहजिकच असे आहे की कितीही रासायनिक खते घातली तरी सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे पिकाची उत्पादकता ही कमी होताना दिसत आहे. म्हणून शेतीच्या पाण्याचा आणि जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न मूलभूत मानून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्यात काम करण्यात येते आहे. माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात मृदू व जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पण आमची अपेक्षा आहे की जलसंधारणासाठी गावातील युवक युवतींनी मोठी चळवळ उभी केली पाहिजे. हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी जे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करण्याची आवश्यकता आहे ते या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येते आहे. पाण्याचा साठा करण्यासाठी शेततळे असो, पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब असो, फळझाडांची लागवड किंवा बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या बियाण्यांचे उत्पादन असो,
शेतकरी बांधव सरकारच्या या प्रयत्नाला अतिशय चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. याबरोबरच शेतीमधील खर्च कमी करण्यासाठी संवर्धित शेती आणि नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास भर देण्यात येतो आहे. मला सांगताना आनंद वाटतो की गट शेतीच्या माध्यमातून अनेक गटांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे. तसंच काम आता आपल्याला पुढे न्यायचं आहे. तंत्रज्ञान वापरावर भर, शेती आधारित व्यवसायांना अर्थसहाय्य, शेतीत आत्मनिर्भरता असे अनेक उपक्रम यात आहेत. पण हे सर्व करण्यासाठी आपल्या गावाची ग्राम कृषी विकास समिती क्रियाशील असणे हे आवश्यक आहे. पुढच्या 6 वर्षाचा आराखडा तयार करा आणि जोमाने कामाला लागा. आपल्या गावाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि क्षेत्रीय पातळीवरील कृषी सहाय्यक आपल्याला मदत करतील. प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी करून गावनिहाय शाश्वत विकास आराखडा तयार करा. हेच माझे या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन आहे. मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे की ही योजना साधी योजना नाही आहे. शेतीतली गुंतवणूक वाढवण्याची योजना आहे. ही योजना तयार करताना 2018 पूर्वी देखील अनेक बैठका जागतिक बँकेसोबत झाल्या आणि त्यातून अतिशय वैज्ञानिक पद्धतीनं ही योजना तयार करण्यात आलेली आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये जी काही शिकवण आपल्याला मिळाली त्याच्या आधारावर दुसऱ्या टप्प्याचे निगोशिएशन करताना आम्ही अनेक वेळा जागतिक बँकेसोबत बसलो. आमचे लर्निंग्स काय आहेत, आम्ही काय शिकलोय हे जागतिक बँकेला सांगितलं. जागतिक बँकेच्या एक्सपर्ट टीमनी त्याच्यामध्ये काय परिवर्तन केलं पाहिजे, जगामध्ये या संदर्भातल्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहे, काय चाललेलं आहे, या गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि त्यातून हा दुसरा टप्पा तयार झालेला आहे. त्यामुळे हा टप्पा परिवर्तन करणारा टप्पा आहे. आपल्या गावाला शाश्वत करणारा, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा अशा प्रकारचा टप्पा आहे. आणि म्हणून अपेक्षा आहे की जर आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर आपल्या गावाचे शिल्पकार आपण होऊ शकता. आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर आपलं गाव आत्मनिर्भर करू शकता. आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर निश्चितपणे आपलंच गाव सर्वोत्तम गाव आहे अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण करू शकता. म्हणून मेहनत करा, लक्ष द्या, परिवर्तन घडवा. आम्ही आपल्या सोबत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.